श्रावण महिना, उपवासाचा दिवस आणि पोटात होणारी खळबळ। अशा वेळी जर तुमच्या ताटात आलं खमंग, खुसखुशीत आणि अगदी सुवासिक असं साबुदाण्याचं थालीपीठ, तर त्याचा पहिला घास घेतल्यावर ना आहा, अगदी उपवास असो किंवा नसो, तुम्हाला हे वारंवार नेहमी हसून हसून खावंसं वाटेल। आज मी तुम्हाला अशीच एक खुसखुशीत खमंग उपवासाच्या थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे। अशीच अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत असलेली थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे, जी एकदा खाल तर पुढच्या उपवासाला याच थालीपीठची तुम्ही नक्कीच वाट पाहाल। चला तर मग अगदी रेसिपीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी पाहूया। त्याचबरोबर रेसिपीच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स देखील सांगणार आहे, जेणेकरून तुमचं थालीपीठ अजिबातही तुकडे न पडता परफेक्टच तयार होणार। नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत करते। श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी आपण ही खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ आज तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभरासाठी भिजत घातलेला होता। हा साबुदाणा अशा पद्धतीने छान असा मऊसूत भिजायला हवा, म्हणजे तयार होणारे साबुदाण्याचे थालीपीठ देखील छान असे मऊसूत तयार होतील। त्याचबरोबर बटाटा देखील तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मऊसूत उकडलेला आहे। शेंगदाणे घेतलेले आहे, त्याचबरोबर बटाट्याची साल काढून घ्यायची। हिरव्या मिरच्या देखील घेणार आहोत आणि मीठ देखील घेतलेले। बटाट्याची साल वरील काढून झालेले, शेंगदाणे मी छान असे